शेतकरी कर्जमाफी व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा। अमरावती येथे काँग्रेसकडून मागणी। अमरावती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा। राज्यात सर्वात जास्त अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा। तसेच निवडणुकीत दिलेले शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन सरकारने पूर्ण करावं, यासाठी अमरावती शहर ग्रामीण काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा करण्यात आलाय। यावेळी सरकार विरोधी विविध फलक ट्रॅक्टर मोर्चामध्ये दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला। घोषणाबाजी देत या मोर्चामध्ये काँग्रेस व शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले। या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले। अमरावतीच्या नेहरू मैदानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हा मोर्चा विविध मार्गाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला। स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, ज्यामध्ये महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे तर आहेतच आहेत, मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहेत। अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेलं आहे। ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीन सोबतच्या असतील, पाकिस्तान सोबतच्या असतील, या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे। देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना हुतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहलगामच्या जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंत आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं आज साजरा करत असताना आणि या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना बलिदानांना, हुतात्म्यांना, आतापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देणं हे क्रमप्राप्त आहे आणि देशाचं जे राष्ट्रप्रेम आहे आज प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे। नेमका का बरं आज हा या अनुषंगानं आज आमची तिरंगा रॅली आहे आणि सोबतच आज शेतकरी हा कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि जसा जवान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसाच आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे। म्हणून जय जवान जय किसान हे नारे देखील आम्ही देत आहोत आणि याचाच औचित्य साधत असताना जे काही प्रश्न स्वाभाविक स्वरूपाचे निर्माण झालेले आहे याचं उत्तर हे सरकारने द्यावं ही देखील आमची अपेक्षा आहे। जे लोक सत्तेत आहे ते आपल्या बाउंड्रीजचं संरक्षण तर करूच शकत नाही। त्यांनी ट्रम्पला ते झुकलेले आहेत आणि इथं शेतकऱ्याच्या पण चेहऱ्याला, तोंडाला त्यांनी चुना लावलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। सोयाबीन 7,000पेक्षा जास्त राहील, प्रत्येक दाना आम्ही विकत घेऊ, काहीच नाही, कर्जमाफी करू, 7 बारे कोरे करू, सगळं थोतांड, काहीही केलेलं नाही। आणि आता इलेक्शनच्या समोर ज्या लोकांनी एवढे वर्ष तिरंगा लावला नाही ते लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत, कारण त्यांची नाचक्की झालेली आहे। ते ट्रम्पला झुकलेले आहेत आणि हे आम्हाला कबूल नाही। देशाचा स्वाभिमान, देशाची सुरक्षता ही प्रथम आहे। शेतकरी आणि जवान हे दोन्हीही आमच्यासाठी जीवलग आहे आणि तेच देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या मागणीसाठी आजची ही रॅली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे, अजून पण त्याचे पंचनामे सुद्धा झालेले। शेतकऱ्यांचा कांदा असेल, भुईमूग असेल, मोठ्या प्रमाणात लाखो नुकसान झालं आहे। कांदा असेल, भुईमूग असेल, केळी असतील, संत्रा असतील, आदरणीय खासदारांनी सगळीकडे पाहणी केली आणि मागणी देखील केलेली आहे, पण सरकार झोपलेलं आहे। सरकारच्या डोक्यामध्ये फक्त इलेक्शन स्ट्रॅटेजी असते, शेतकऱ्यांच्या तोंडाला ते चुना लावतात, ही वस्तुस्थिती आहे।